लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,07,00,000 अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आज संकष्ट चतुर्थी 100% गोडसुद्धा झालेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 7 डिसेंबर रविवार रोजी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज जरी रविवार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जरी रविवार असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता। म्हणजेच एकंदरीत नोव्हेंबर हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमवण्यासाठी उशीर झालेला होता। म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज रविवार आहे, आज 7 डिसेंबर, आज संकष्ट चतुर्थी आहे। तर या चतुर्थीच्या निमित्तानं बहिणींना आज खुशखबर मिळालेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज 7 डिसेंबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 8 डिसेंबर उद्या सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परवा दिवशी 9 डिसेंबर परवा दिवशी मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात। कारण लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करणे शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 100% वाटप सुद्धा होऊन जातील। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 7 डिसेंबर रविवार, आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी आज 12 जिल्ह्यांमधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत। तर आज या ठिकाणी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। परंतु लाडक्या बहिणींना, आज 3 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे। म्हणजे सकाळी पहिला टप्पा, दुपारी दुसरा टप्पा आणि रात्री तिसरा टप्पा, 3 टप्प्यांमध्ये हे पैसे 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जरी उशीर झाला असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप करत आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींना या पैशांमधून काही ना काही खरेदी करता येईल। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत
त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील. आता बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज रविवार 7 डिसेंबर रोजी जमा करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने या प्रमुख 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहेत. जर तुम्ही लाडके बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिना संपून आता 7 दिवस उलटलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल की नाही याची चिंता सुद्धा लागलेली होती. परंतु लाडक्या बहिणींनो आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि आज बैठकीमधून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. तर ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे. आज 12 जिल्ह्यामधील 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. कारण लाडक्या बहिणींना एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य होणार नाही. त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणींना आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. लाडक्या बहिणी खुश सुद्धा झालेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना 2 डिसेंबर रोजी या ठिकाणी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचं मतदान होतं. आता या ठिकाणी 2 डिसेंबर उलटून गेलेला आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे. आता फक्त निकाल येण्याचा बाकी आहे. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की निवडणुकीच्या अगोदर पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींनो निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारमधील जे हे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, तर ते कामामध्ये व्यस्त होते. त्यामुळे तुम्हाला पैसे सोडण्यात आलेले नव्हते. त्यासोबतच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी पैसे न येण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडे निधीची कमतरता भासत होते. राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार सुद्धा आलेला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारकडे पैसे आलेले आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे, जेणेकरून लाडके बहिणींना तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या का परवा पैसे येणार आहेत. त्यामुळे फडणवीस साहेब काय म्हणतायत काळजीपूर्वक ऐकायचं आहे. KYCचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. जरी तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं बोनस वाटप झालेलं नसेल, जरी तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं 3,000 रुपयांची वर्णी वाटप झालेलं नसेल, तरी पण लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये नियमाप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा मागचा हप्ता आणि या चालू महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. घरामधील स्वयंपाक असेल, धुणी भांडी असेल, मुलांचा शाळेचा डबा असेल, मुलांची कपडे असतील, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना
घरामधील आणि बाहेरच्या मोलमजुरी करायला जाणाऱ्या भरपूर लाडक्या बहिणी आहेत. काही लाडक्या बहिणी शेतकरी आहेत, तर त्यांना सुद्धा शेतामध्ये जायचं असेल, त्यामुळे लाडक्या बहिणीनं या ठिकाणी वेळेचं भान ठेवून तुम्हाला कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच आज तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये या ठिकाणी किती पैसे वाटप केले जाणार आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती लाडक्या बहिणींना पैसे वाटप केले जाणार होते, परंतु मतदान कार्डवरती काही भागांमध्ये पैसे वाटप केले, तर काही भागांमध्ये पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा पसरलेली होती. परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे जमा केले जात आहेत. खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 7 डिसेंबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. उद्या 8 डिसेंबर उद्या सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. परवा दिवशी 9 डिसेंबर परवा दिवशी मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे 100 आणि 101% जमा सुद्धा होतात. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 7 डिसेंबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. उद्या 8 डिसेंबर सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी मंगळवारी 9 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता जमा होईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% पैसे जमा केले जातील. परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला आजच्या जिल्ह्यांची यादी, आजच्या बँकांची यादी वाचून दाखवत आहे. लगेच उद्याच्या जिल्ह्यांची, उद्याच्या बँकांची यादी वाचून दाखवत आहे आणि परवाच्या जिल्ह्यांची, परवाच्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेले भरपूर अशा महिला आहेत, त्या महिलांवरती कारवाई होणार आहे. त्यासोबत या योजनेमध्ये भरपूर पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई होणार आहे. बघा ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. ज्या बहिणी अपात्रतेमध्ये असतील, म्हणजेच ज्या बहिणी पात्र नसतील, त्यांना पैसे येणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणी आजसाठी पात्र आहेत, कोणत्या बहिणी अपात्र आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर आज पैसे येतील. तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या येतील. तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा पैसे वाटप होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे पाहणं गरजेचं आहे. जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे वाटप केले जातील. जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या जास्तीत जास्त पैसे वाटप होतील आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा दिवशी जास्तीत जास्त पैसे वाटप होणार आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होणार आहे.
आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाची कामे सुद्धा केलेली असायला पाहिजेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे 100 आणि 101% जमा होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांना हे पैसे 100 आणि 101% जमा सुद्धा होणार नाही. तर ही महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याची माहिती सुद्धा सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं होता की दादा आम्ही KYC केलेलं नाही तर आम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील का? तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी KYC ची अट रद्द करून, KYC ची अट शिथिल करून सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, KYC केलेले असेल तरी पण पैसे वाटप होत आहेत आणि जर KYC अजून केलेले नसेल तरी पण पैसे वाटप होत आहेत. कारण सरकारच्या माध्यमातून KYC ची अट रद्द करून या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जरी तुम्ही KYC केलेले असेल किंवा तुम्ही KYC केलेले नसेल तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही. तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे जमा होतील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला आजच्या जिल्ह्यांची यादी, उद्याच्या जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या जिल्ह्यांची यादी सांगत आहे. म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे जमा होतील, जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर उद्या पैसे जमा होतील आणि जर जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर परवा जमा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी ज्या नवीन पात्रता लावलेल्या आहेत तर त्या नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती देत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायचा असेल, तुम्हाला वाटत असेल की जमा व्हायला पाहिजे, तर लाडक्या बहिणींनो, काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची फक्त वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणीने आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असायला पाहिजे. दुसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही बँक खात्याची KYC केलेली असायला पाहिजे. तिसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचं बँक खातं चालू आहे का? आणि चौथं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, जे खातं तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी दिलेलं आहे तर ते खात्याशी आधार कार्ड संलग्न आहे का, DBT ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण काही महत्त्वाची कामे होती ती महत्त्वाची कामे सुद्धा सांगितलेली आहे. आता तुम्हाला मी पात्रता सांगत आहे. जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेच्या नवीन आणि जुन्या आणि या ठिकाणी तयार झालेल्या नवीन जुन्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना पैसे जमा होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न कमी असायला पाहिजे, घरामध्ये कोण सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे. 4 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभाग, पुणे विभाग,
सोलापूर विभाग असेल, मराठवाडा विदर्भ असेल, कोकण असेल, तर अशा सर्व विभागांमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारी, सहकारी, खासगी सर्व बँकेमध्ये पैसे येतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित येणार आहे. उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याची तयारी सुरू झालेली आहे. अजयदादा पवार यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील. तोपर्यंत लाडक्या बहिणींना आधार कार्ड बँकेला लिंक करा. बँक खातं चालू आहे का हे तपासायचं आहे. KYC केलेलं नसेल तर KYC करून ठेवा, जेणेकरून पुढील हप्त्यांचे पैसे जमा होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.